आकर्षण राहिलं नाही. आम्हाला आता संभाजी महाराजांच्या जयंतीचं आकर्षण नाही. आम्हाच्या पुढे आता दिवाळी दसरा तर लांबच राहिले. आता सगळ्यात मोठा सण कोणता आहे आपल्याकडं? 31. हॉटेल पॅक, धाबे पॅक, बार पॅक. पोरग या बारला, बाप या धाब्याला. आमची आई रोज दुसऱ्याच्या बांधाला काबाड कष्ट करते. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. हे 31 डिसेंबरला मी पुण्यामध्ये होतो आणि काय झालं, विमाननगर भागामध्ये मी असताना मला एक प्रसंग त्या ठिकाणी समजला. काय झालं, 31 डिसेंबरचा दिवस होता. रात्रीचे 12 वाजले होते आणि 12 वाजता बाप घरी आला. आता बापानं हळूच दरवाजा उघडला. आत बघितलं तर पोरग घरात नाही. आता बाप विचार करतोय, दिवस 31 डिसेंबरचा आहे, रात्रीचे 12 वाजलेत, पोरग घरी आलं नाही. हे बेन नक्कीच कुठतरी पार्टीला गेला असणार. पण नक्की गेलंय कुठं हे जर बघायचं असेल ना, तर त्याचे पॅन्टचे खिसे चेक केले पाहिजेत. आता बाप वाट बघतोय. 12:30 झाल्या, 1 झाला, 1:30 झाला आणि 2 वाजता हे पोरग हळूच डुलत डुलत लेजिम खेळत खेळत घराजवळ आलं. हळूच घराचा दरवाजा उघडला. पोरग घरात आलं. शर्ट काढला, टी-शर्ट घातला, पॅन्ट काढली, हाफ पॅन्ट घातली आणि पोरग अंतरुणावर जाऊन पडलं. आता बाप जागाच आहे. बाप बघतोय, बाप जागाच आहे. आता बापाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, हे बेनं एवढ्या उशिरा आलंय ना, हे नक्कीच कुठेतरी पार्टीला गेला असणार. पण नक्की गेलं होतं कुठं हे बघायचं असेल तर त्याच्या पॅन्टचे खिसे चेक केले पाहिजे. बाप उठला, खुटीवर अडकवलेली पोराची पॅन्ट काढली, एका खिशात हात घातला. काय सापडावं? गायछापची पुडी, सोन्याची डबी. दुसऱ्या खिशात हात घातला, काय सापडावं? दारूची बाटली, शेंगदाण्याची पुडी. बापानं पोराला उचललं, असं झोडलं. पोरग ओरडत होतं आणि ओरडत ओरडत एकच सांगत होतं, बाबा बाबा, ती माझी पॅन्ट नाही, ती तुमची पॅन्ट आहे. कुणी कुणाला सांगायचं, कुणी कुणाला शिकवायचं? अहो, परवा एक बाप आमच्याकडे असा सांगत होता, म्हणे माझं पोरग 4 वर्ष झालं दारू पितंय. काय, माझं पोरग 4 वर्ष झालं दारू पितंय. दुसऱ्याही बापानं कुतूहलाने विचारलं, म्हणले कसं काय गड्या, तुला समजलं? काय सांगू गड्या म्हणला, तो दारूच्या दुकानातून बाहेर आला आणि मी आत घुसलो. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. मग अशा वस्तुस्थितीमध्ये शिवरायांच्या विचाराची पोरं आम्हाला कशी निर्माण करता येतील? माझ्या भावाला, आपण खेडेगावामध्ये राहतो. पोटतिडकीनं का सांगतोय? ही बसलेली तरुणाई, ही बसलेली उद्याचं भविष्य महाराष्ट्राचं, ही घडली पाहिजेत. एवढ्यासाठी पोटतिडकीनं बोलायचं. मला एक सांगा, आपण आपल्या लहान पोराला काय सांगतो? बाळा जा जा जरा शेजारच्या पानपट्टीने गायछापची पुडी घेऊन ये. बाळा जा 2 विमलच्या पुड्या घेऊन ये. काय काय महानग असेल, पोराच्या हातात सिगरेट देतात, म्हणतात जा चुलीवर बाहेर चालू असेल चूल, सिगरेट पेटवून आण. आता हे लहान पोरग्याला काय कळतंय? हे पण असं आणतंय जणू आता बाप ऑलिम्पिकची मशाल हातात घेऊन आलाय, जणू असा धरत आणतोय. मग बापाचं चालू आहे नाकातून धूर, तोंडातून धूर. आणि बारक पोरग दुसऱ्या दिवशी अख्ख्या वर्गात सांगतोय, माझा बाप लय मोठा जादूगर आहे, कानातून धूर काढतो. पण माझ्या बापानो, हेच पोरग ज्या वेळेला मोठं होतं ना, त्यावेळेला आपल्या आई बापाचा धूर काढतं ना, त्यावेळेला आम्हाला शिवरायांच्या विचाराची किंमत कळते, त्यावेळेला आम्हाला शिवरायांच्या संस्काराची किंमत कळते.